हा विषय असा आहे की आपण ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो, आपण या भारत संघराज्याचा एक भाग आहोत. म्हणजे भारत जी संघराज्य म्हणजे युनियन, या युनियनचे महाराष्ट्र हा एक सदस्य आहे. तसेच गुजरात, तमिळनाडू असे अनेक सदस्य आहेत. तर त्यामध्ये आपण आपली अशी मागणी आहे की ज्या भारत संघ राज्यामध्ये आपण राहतो त्या प्रत्येक राज्याची जे धोरणं आहेत, जे कायदे आहेत, त्या राज्याच्या तिथला जो स्थानिक मनुष्य आहे त्याला समोर ठेवून झाले पाहिजे. म्हणजे महाराष्ट्र राज्यातले जी काही धोरणं आहेत किंवा कायदे होतात ते इथल्या मराठी माणसाला समोर ठेवून झाले पाहिजेत, ही आपली मागणी आहे. आणि ही मागणी का करतो त्यामागची पार्श्वभूमी आपण या पुस्तकामध्ये दिलेली आहे. त्याची विचारधारा आपण यामध्ये दिली की ज्याची भूमी त्याचे धोरण त्याचे कायदे. कारण तिथला स्थानिक माणसाचा त्या भूमीवर हक्क असतो. तो स्थानिक मनुष्य त्या प्रांतामध्ये हजारो वर्ष राहत असतो आणि त्या स्थानिक माणसाचे जर बाहेरून आलेल्या लोकांनी जर हक्क अधिकार काढून घ्यायला सुरुवात केली तर तिथला स्थानिक मनुष्य कुठे जाणार, हा विचार या पुस्तिकेमध्ये आम्ही मांडलाय. तर याबाबतची पुस्तिका आम्ही सर्वांना मान्यवरांना दिली आहे आणि याबाबत आम्ही ह्या महाराष्ट्रातले जेवढे समाजसेवक, पत्रकार, लेखक, टीकाकार आहेत त्या सगळ्या राजकारणी त्या सगळ्यांना आम्ही भेटून याबद्दलची आम्ही मागणी करणार आहोत की इथल्या ज्या मागण्या आहेत की मराठी भाषा, शाळा